बघा, शिवरायांना सोडून आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीचं जगणं हे आहे, वर्ज्य आहे. खरं तर महाराजांचं एवढे अनंत उपकार आहेत आपल्यावरती. त्यांची जेवढी धोरणं आहेत वेगवेगळी, शेतीविषयीचं धोरणं असेल, शेतकऱ्यांविषयीचं असेल, स्त्रियांविषयीचं असेल, कामगारांविषयीचं असेल, सगळ्यांची जी धोरणं जर आपण खोलात जाऊन जर आपण बघितली तर आपलं जगणं सोपं करणारी ती गोष्ट आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीच्या देठाला सुद्धा तुम्ही हात लावू नका. म्हणजे असं आहे की जर महाराजांची घोडे किंवा सैन्य जर गेलं एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून, तर जर नुकसान झालं तर मागेच लगेच त्या नुकसानाची पाहणी व्हायची आणि लगेच ते नुकसान भरपाई दिल्या जायची जिथल्या तिथं. तर ही किती मोठी आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. स्त्रियांचा आदर करणं हे महाराजांकडे होतं. अनंत गोष्टीत किती आपण बोलायला पाहिजे एवढ्या गोष्टी. एवढं महान राजा जर आपल्याकडे होऊन गेला असेल तर त्यांचं उदो उदो करण्यात जर आपलं आयुष्य जाणार असेल, वाडा गाण्यात जर माझं आयुष्य जाणार असेल, तर माझ्यासारखा सुदैवी माणूस कोण आहे.